वनस्पती द्रवाभिसरण प्रक्रियेनं पाणी आणि अन्नद्रव्ये घेत असतात. दिल्या जाणाऱ्या पाण्यात किती अन्नद्रव्ये आहेत म्हणजेच त्यांची तीव्रता किती आहे हे ppm म्हणजे पार्ट्स पर मिलियन या परिभाषेत मोजलं जातं. पाण्यातील नत्र, स्फुरद, पालाश तसंच सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण ppm च्या परिभाषेत सांगणं शक्य आहे. याचाच अर्थ डिफ्युजरच्या अन्नद्रव्याचं नियोजन ppm मध्ये करणं पण शक्य आहे. पण ppmच का? आज तर आपण अन्नद्रव्य किलो किंवा पोत्यातील हिशोबात देत आहोत. मग हे योग्य नाही का? नाही. कारण आज जसं आपण पाणी झाडाच्या गरजेपेक्षा अनेक पटीनं जास्त देतोय तसंच अन्नद्रव्ये पण जास्त आणि अयोग्य पद्धतीने देतोय. त्यामुळे पाणी आणि अन्नद्रव्याचं एकाच वेळी व्यवस्थापन करणारं डिफ्युजर तंत्रज्ञान जेव्हा आपण वापरतो तेव्हा झाडाची अन्नद्रव्य शोषणाची क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार ppm च्या प्रमाणात त्याचं नियोजन करत असतो. 1 लिटर पाण्यात 1 ग्रॅम युरिया दिला तर नत्राचे 450 ppm होतात, तर 1 ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅशचे 415 ppm होतात. प्रत्येक पिकाच्या अन्नद्रव्याची गरज लक्षात घेऊन त्याचं काटेकोरपणे नियोजन डिफ्युजरनं शक्य आहे. जसं पिकाला पाणी देताना आपण ते कुठे द्यायचं, किती द्यायचं हे पाहिलं तसंच अन्नद्रव्य व्यवस्थापनातही काही नियम आहेत. झाड जेवढं पाणी घेतं तेवढंच पाणी झाडाला मुळाच्या क्षेत्रात उपलब्ध करून द्यायचं आणि पाणी देत असताना या पाण्यात पोषणासाठी लागणारी 13 अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात, योग्य तीव्रतेत आणि पिकाच्या वाढीनुसार प्रामुख्याने द्यायची. पीक पोषणासाठी आवश्यक 13 अन्नद्रव्ये एकाच वेळी योग्य प्रमाणात पिकाला उपलब्ध होणं गरजेचं आहे. तरच पिकाचं परिपूर्ण पोषण होतं. 13 अन्नद्रव्यांचं परस्पर प्रमाण योग्य नसेल तर त्यापैकी जे कमी आहे त्या प्रमाणात बाकीची अन्नद्रव्ये वापरली जातात. याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. म्हणून अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात पिकाला मिळणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे अन्नद्रव्यांची तीव्रता, जी आपण ppm मध्ये मोजतो. आपण देत असलेल्या पाण्याची आणि अन्नद्रव्याची तीव्रता 200 ते 300 ppm असते. झाड 1000 ppm तीव्रतेपर्यंत अन्नद्रव्य घेऊ शकतं. सेंद्रिय खताद्वारे अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनात 200 ते 300 ppm पर्यंतच्या मात्रेत 13 अन्नद्रव्ये झाडाला पुरवू शकतो. सेंद्रिय खत मुळाच्या परिसरात ठेवून त्याच्या विघटनातून 13 अन्नद्रव्ये पिकाला पुरवू शकतो. रासायनिक खतामधून 13 अन्नद्रव्ये 100 ते 300 ppm मात्रेत पुरवू शकतो. रासायनिक खतातून अन्नद्रव्ये देत असताना खतं पाण्यात विरघळवून डिफ्युजरमध्ये दिली जातात. पीक पोषणातील तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अन्नद्रव्ये पिकाच्या वाढीनुसार देणे. त्याचे प्रामुख्य म्हणजे प्रॉमिनन्स ठरवणे. पीक वाढीच्या विविध अवस्थांमध्ये निरनिराळी अन्नद्रव्ये लागतात. उदाहरणार्थ मूळ आणि खोडाच्या वाढीसाठी फॉस्फरस, पानासाठी नत्र, तर पीक उत्पादनाच्या फळ धारणेच्या टप्प्यात पक्वता, गोडी, रंग आणि चवीसाठी पालाशची जरुरी असते. अशा विविध टप्प्यात आवश्यक ती अन्नद्रव्ये प्राधान्याने म्हणजेच प्रॉमिनन्सने पिकाला द्यावी लागतात आणि हे डिफ्युजर तंत्रज्ञानात साध्य करता येतं. दिलेल्या पाणी आणि अन्नद्रव्यामधून अपेक्षित उत्पादन हमखास मिळवता येतं. उत्पादनात वाढ होते.